आणि यानंतर बातमी प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्याची आहे। आपली विचारसरणी ही काँग्रेसची विचारसरणी आहे। आपण शेवटपर्यंत काँग्रेसमध्येच राहू, भाजप बरोबर जाणार नाही, असं प्रणिती शिंदेंनी म्हटलंय। जाती धर्माच्या आधारे विभाजन करणाऱ्या भाजपमध्ये आपण मुळीच जाणार नाही। भाजपला पराभूत करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही काम करू, असं प्रणिती शिंदे म्हणाल्यात। काँग्रेसच्या नेत्या आमदार प्रणिती शिंदे आहेत। ताई, खरं तर 2 दिवसाचं अधिवेशन आहे, पण ज्या प्रकारे अधिवेशनामध्ये आमदार असेल पदाधिकारी अपेक्षित आहे तशी गर्दी किंवा तशी संख्या पाहायला मिळत नाहीये। नाही, इथे गर्दीचा विषय नाही, इथे ठराविक लोकांनाच इन्व्हाइट केलंय, बाय इन्व्हिटेशनच आहे। जिल्हा अध्यक्ष आहेत, प्रभारी आहेत, आजी माजी आमदार आहेत, बाकी कोणाला ओपन नाही आहे। हे फक्त एक शिबिर आहे, ट्रेनिंग आहे, जिथे डायलॉग होत आहेत, एकतर्फी भाषणं होत नाही आहेत। आम्ही लोकशाहीमध्ये विश्वास करणारा आमचा पक्ष आहे। पुढची रणनीती कशी असायला पाहिजे, कोणत्या पद्धतीत लोक आता काँग्रेसची वाट बघतायत, लोकांना आता बीजेपीचा पर्याय पाहिजे। लोक हताश झालेत, मागच्या 10 वर्ष त्यांची मोठ्या प्रमाणात दिशाभूल झाली आहे। तर त्या पद्धतीत कसं पुन्हा एकदा लोकांपर्यंत पोहोचणं, काँग्रेसची ताकद घेऊन, काँग्रेसचा विचार घेऊन, त्याचा आज पूर्ण इथे आहे। हे बाय इन्व्हिटेशनच आहे। अशोक चव्हाणांनी पक्ष सोडल्यानंतर कुठेतरी पक्षाच्या कामकाजावरती जे आहे ते टीका केलेली आहे, कुठेतरी प्रदेशाध्यक्षांच्यावर टीका केलेली आहे। आमदार म्हणून तुम्हाला काय वाटतं अशोक चव्हाणांचं काही प्रमाणामध्ये? सगळ्या अफवा आहेत, त्यांच्या ट्रिमेंडस खूप मोठ्या पद्धतीत एक मेंटल गेम किंवा मेंटल टॉर्चर कदाचित करण्यात, ईडीचं प्रेशर दाखवून सगळ्यांना घेत आहेत। आणि काँग्रेसमध्ये काहीही अजून ऊर्जेने उभी राहील। नांदेडची पण लोक आज तुम्हाला इथे आलेले दिसतात। तर काँग्रेस हा विचार आहे, कोणी संपवू शकत नाही। 1-2 इकडे तिकडे जरी गेले तरी काँग्रेस पुन्हा निर्माण होते, पुन्हा उभी राहते। अशोक चव्हाणानंतर अनेक आमदार जे आहेत ते भाजपमध्ये येतील अशा प्रकारची चर्चा सुरू आहे। ही भाजपची टॅक्टिक आहे। पुन्हा एकदा भाजप ही अफवा पसरवते, भाजपांकडे नेत्यांची कमतरता दिसून येते आणि म्हणून ते कदाचित अशी अफवा पसरवत असतील, पण कोणीही कुठे जात नाहीये। सगळे इथे भक्कम आहेत आणि येणाऱ्या लोकसभेत किंवा येणाऱ्या विधानसभेत 100% जास्त जागा देखील महाविकास आघाडी आणि काँग्रेस मिळवतील आणि भाजपला आम्ही ह्या महाराष्ट्रातून नष्ट करू। भाजपचंही नाव थोडं कुजबूज सुरू आहे, त्याचं स्पष्टीकरण दिली मरेपर्यंत। त्याच्यानंतर पण काँग्रेस, माझे वडील जरी काँग्रेसमध्ये नसते, फॅमिली जरी काँग्रेसमध्ये नसती, तरी एक पॉलिटिकल सायन्सची स्टुडंट म्हणून, एक भारताची नागरिक म्हणून माझे जे तत्व आहेत, माझे प्रिन्सिपल्स आहेत, माझं अपब्रिंगिंग जे आहे, ते कधीच बीजेपीच्या आयडिओलॉजी सोबत, जी डिवाइड अँड रूल, जी जातपात धर्म करणारी आयडिओलॉजी आहे, त्याच्यासोबत कधीच जाणार नाही। मी सेक्युलर विचाराची आहे, मी या देशाच्या लोकशाहीमध्ये विचार करणारी एक मुलगी आहे आणि म्हणून शेवटपर्यंत मी काँग्रेस सोबत राहणार। पाहतोय माझी आयडिओलॉजी जी आहे ती काँग्रेसची आहे आणि ती भाजप सोबत जुळती मिळती नाही, त्यामुळे मी मरेपर्यंत काँग्रेस सोबत राहील, असं प्रणिती शिंदे म्हणताना पाहायला मिळतंय। कॅमेरामन दीपेश महाजनसह राजू सोने, एबीपी माझा, लोणावळा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।